Hello, good morning. We are going to start our 7th module, that is governor. हा जो पॉइंट आहे गव्हर्नरचा, हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर बरेचसे प्रश्न येतात. बऱ्याच वेळा शॉर्ट नोटला येतं किंवा लॉंग आन्सरला सुद्धा गव्हर्नरचा प्रश्न येतो. तर हा गव्हर्नर जो आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सिविक्समध्ये शिकलो आहोत, नागरिक शास्त्रामध्ये आपण शिकलेलो आहोत की गव्हर्नर इज द फर्स्ट पर्सन ऑफ द स्टेट, हो ना. मग हा गव्हर्नरची अपॉइंटमेंट कोण करतं, कशा पद्धतीने याचा कार्यभाग चालतो, हा तुमच्या या मॉड्यूलमध्ये तुम्हाला हा अभ्यास पाहायचा आहे. गव्हर्नर इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. इट इज द ड्युटी ऑफ द गव्हर्नर टू सी दॅट द गव्हर्नमेंट इन द स्टेट शुड फंक्शन अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन. पहा, गव्हर्नरची अपॉइंटमेंट जी आहे ती प्रेसिडेंटकडून केली जाते आणि त्याचं काम काय असतं तर स्टेटमध्ये जो कारभार चाललेला आहे, राज्य कारभार चाललेला आहे, तो कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबात चालला आहे, कॉन्स्टिट्यूशनला धरून चाललेला आहे, हे त्यांनी लक्ष ठेवायचं असतं. हिज फंक्शन आर सिमिलर विथ दॅट ऑफ द प्रेसिडेंट ॲट द सेंटर. म्हणजे सेंटरला प्रेसिडेंट आणि स्टेटला गव्हर्नर हे दोघंही फर्स्ट पर्सन्स असतात. द प्रेसिडेंट इज द एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी अँड द रिअल अथॉरिटी वेस्ट इन द हँड्स ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हेडेड बाय द चीफ मिनिस्टर. प्रेसिडेंट जो आहे तो कोण आहे, चीफ आहे. कशाचा, एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी. पण रिअल अथॉरिटी कुणाकडे आहे, इन द हँड्स ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय चीफ मिनिस्टर. ओके. इफ द कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी फेल्स इन द स्टेट, द गव्हर्नर सेंड्स अ डिटेल्ड रिपोर्ट टू द प्रेसिडेंट. कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी फेल झाली स्टेटमधली तर गव्हर्नर काय करतो, डिटेल रिपोर्ट जो आहे तो कुणाला पाठवतो, प्रेसिडेंटला पाठवतो. देन द प्रेसिडेंट मे इन टू द अफेअर ऑफ द स्टेट अँड इम्पोज स्टेट इमर्जन्सी इन दॅट स्टेट. आणि जर समजा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल तर प्रेसिडेंट काय करतो, त्या स्टेटमध्ये ज्या गव्हर्नरने रिपोर्ट केलेला आहे त्या स्टेटमध्ये स्टेट इमर्जन्सी डिक्लेअर करतो. ॲज लाईक ॲज प्रेसिडेंट, गव्हर्नर कॅन इश्यू ऑर्डिनन्स इश्यू करण्याची ताकद सुद्धा कुणामध्ये आहे, गव्हर्नरमध्ये आहे. वेन द स्टेट लेजिस्लेचर इज नॉट इन सेशन ऑन द ॲडव्हाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर ॲट स्टेट. जेव्हा स्टेट लेजिस्लेचर याच्यामध्ये नसतं, सेशनमध्ये नसतं, त्यावेळेस काउन्सिल ऑफ मिनिस्टरला काय करायचं आहे, ॲडवाईस घ्यायची आहे त्यांची आणि त्याच्यावरून काही ऑर्डिनन्स म्हणजेच लॉज, छोटे छोटे लॉज डिक्लेअर करायचे आहेत. आर्टिकल 213 एम्पॉवर्स द गव्हर्नर ऑफ द स्टेट to promulgate ordinance during recess of legislature. पहा, 213 का अधिकार दिला आहे गव्हर्नरला की ज्यावेळेस रिसेस म्हणजे सुट्टी, जेव्हा लेजिस्लेचर म्हणजे ते मध्ये एक काळ असतो की ज्यावेळेस कुठलंही हे अस्तित्वात नसतं, त्या काळामध्ये यांना ऑर्डिनन्स म्हणजे नियम बनवण्याचे, कायदे बनवण्याचे अधिकार कुणाला दिलेले आहेत तर गव्हर्नरला दिलेले आहेत. इट इज अ सिमिलर पॉवर टू of the president's power to promulgate the ordinance at the center. जी प्रेसिडेंटची पॉवर आहे तीच पॉवर गव्हर्नरला सुद्धा दिलेली आहे. आर्टिकल 123 खाली जी प्रेसिडेंटची पॉवर आहे तीच आर्टिकल 213 खाली गव्हर्नरची पॉवर आहे. ऑब्जेक्ट काय, उद्देश काय, द ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर गिव्हन टू गव्हर्नर इज टू मीट विथ द सिरियस सिच्युएशन अरायझिंग when the state legislature not in session. जेव्हा सेशन नसेल किंवा लेजिस्लेचर अस्तित्वात नसेल, कायदेमंडळ अस्तित्वात नसेल, त्या काळामध्ये काय करायचं आहे तर सिरियस सिच्युएशन जर निर्माण झाली तर अशा काळात गव्हर्नरच्या हातामध्ये कायदे बनवण्याची पॉवर दिलेली आहे थ्रू कॉन्स्टिट्यूशन. सर्कमस्टन्सेस पहा, द ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर गिव्हन टू गव्हर्नर इज टू मीट विथ द सिरियस सिच्युएशन arising when the state legislature not in session. There are following circumstances. काही परिस्थिती अशी असते की त्या काळामध्ये गव्हर्नरला कायदे बनवण्याची अथॉरिटी दिलेली आहे. पहिला पहा, when the legislative assembly of the state is not in session. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सेशनमध्ये नसेल त्या काळात गव्हर्नरच्या हातामध्ये ही पॉवर आहे. ही इज सॅटिस्फाईड दॅट इट इज नेसेसरी टू टेक इमिजिएट ॲक्शन. आणि राज्यातली परिस्थिती अशी आहे की त्या काळामध्ये ताबडतोब ॲक्शन घेणं, ताबडतोब काहीतरी कार्यवाही करणं आवश्यक आहे. तिसरं पहा, द ऑर्डिनन्स शुड नॉट कॉन्ट्रडिक्ट
विथ फंडामेंटल राईट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. जे ऑर्डिनन्स तो पास करेल, जे छोटे कायदे तो पास करेल, त्या कायद्यांमध्ये ते कायदे जे आहेत ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत त्याच्या विरुद्ध जाता कामा नये. द ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ द गव्हर्नर इज एक्सटेन्सिव्ह विथ द लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे जे ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर आहे ती संलग्न आहे कशाशी, तर लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट लेजिस्लेचरच्या संलग्न आहे ही पॉवर. ओके, आता क्वालिफिकेशन पाहूया. गव्हर्नरला काय काय क्वालिफिकेशन लागतं. अकॉर्डिंग टू आर्टिकल 157 157 आर्टिकलनुसार अ पर्सन टू बी इलिजिबल टू बी अपॉइंटेड ॲज गव्हर्नर मस्ट बी काय काय पहा. सिटीजन ऑफ इंडिया, completed age of 35 years. The governor must not be a member of either House of Parliament or House of Legislature of any state. जेव्हा तो गव्हर्नरच्या याच्यासाठी पोस्टसाठी अपॉइंट केला जातो त्यावेळेस तो दोन्ही हाऊसचा सभागृहाचा सभासद नसावा. ओके, पुढचा पॉईंट आहे इफ ही हॅज, जर तो आहे त्याचा सभासद तर देन ही मस्ट वॅकेटेड हिज सीट ऑन द डेट ऑन विच ही एंटर्स अपॉन हिज ऑफिस ॲज गव्हर्नर. समजा ऑफिस तो आहे एखाद्या याचा राज्यसभेचा किंवा लोकसभेचा सभासद, तर अशा वेळेस जेव्हा तो गव्हर्नरची अपॉइंटमेंट केली जाते त्या दिवशी त्यांनी ती सीट वॅकेट केली पाहिजे, म्हणजे राजीनामा दिला पाहिजे. द गव्हर्नर इज एंटायटल्ड टू सच इमोल्युमेंट्स, अलाउन्सेस अँड प्रिव्हिलेजेस ॲज मे बी डिटर्मिन्ड बाय द पार्लमेंट बाय लॉ. गव्हर्नमेंटचे जे भत्ते आहेत तेव्हा अलाउन्सेस आहेत किंवा त्याला ज्या सूट प्रिव्हिलेजेस दिल्या जातात त्या सगळ्या कुठे दिलेल्या आहेत, डिटर्मिन्ड बाय द पार्लमेंट बाय लॉ, कायद्यानेच त्या सूट दिल्यात, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्येच त्या प्रोव्हिजन्स आहेत. द सॅलरी ऑफ द गव्हर्नर हॅज बीन रेज टू रुपीज 1,10,000 पर मंथ फ्रॉम रुपीज 36,000 पर मंथ. पहा, गव्हर्नरची सॅलरी ही 1,10,000 पासून ते 36,000 पासून ते 1,10,000 पर्यंत दरवर्षी वाढू शकते. टेन्युअर अँड रिमूव्हल, त्याचं टेन्युअर किती आहे, कालावधी किती, आणि रिमूव्हल कसं केलं जातं ते पहा. आर्टिकल 156 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सेज दॅट, आर्टिकल 156 अंडरलाईन करायचे आहे, सेज दॅट द गव्हर्नर शॅल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट. प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे जोपर्यंत तो काही वेगळं वागत नाही किंवा काही गुन्हा करत नाही किंवा तो कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध वागत नाही तोपर्यंत प्रेसिडेंट त्याला त्या पदावर ठेवू शकतो. अकॉर्डिंग टू रूल, कायदा काय सांगतो, गव्हर्नर इज फिक्स्ड फॉर 5 years फ्रॉम द डेट ऑन विच ही एंटर्स अपॉन द ऑफिस. गव्हर्नरचा कालावधी किती आहे, 5 वर्षाचा कालावधी आहे. पॉवर्स ऑफ द गव्हर्नर्स, काय काय पॉवर्स आहेत पहा. शॉर्टली स्पीकिंग, द पॉवर्स ऑफ द गव्हर्नर ऑफ द स्टेट आर ॲनालॉगस टू दोज ऑफ द प्रेसिडेंट. जसं ॲनालॉगस म्हणजे थोडे सिमिलर, त्याच पॉवर, कारण प्रेसिडेंट हा सेंटरचा हेड असतो आणि गव्हर्नर हा स्टेटचा हेड असतो. एक्सेप्टिंग दॅट द गव्हर्नर हॅज नो डिप्लोमॅटिक, मिलिटरी ऑर इमर्जन्सी पॉवर. गव्हर्नरला मिलिटरी पॉवर नाहीत किंवा एमर्जन्सी डिक्लेअर करण्याच्या पॉवर्स नाहीत. बाकी सगळ्या पॉवर्स प्रेसिडेंटच्या आणि गव्हर्नरच्या या सिमिलर आहेत. पहिल्या पाहूया एक्झिक्युटिव्ह पॉवर्स. द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट इज वेस्टेड इन द गव्हर्नर अँड इज टू बी एक्झरसाइज बाय हिम डायरेक्टली ऑर थ्रू ऑफिसेस सबऑर्डिनेट टू हिम. एक्झिक्युटिव्ह पॉवर्स या कुणाकडे आहेत, गव्हर्नरकडे आहेत. वेस्टेड इन द गव्हर्नमेंट, स्टेटच्या सगळ्या एक्झिक्युटिव्ह पॉवर्स या गव्हर्नरकडे आहेत आणि तो एक्झरसाइज कसा करू शकतो, डायरेक्टली स्वतःहून एक्झरसाइज करू शकतो किंवा थ्रू ऑफिसर तो त्या एक्झरसाइज करू शकतो. देन दुसरा आहे फिनान्शियल पॉवर्स. अ मनी बिल कॅन नॉट बी इंट्रोड्यूस इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट विदाउट द रिकमेंडेशन ऑफ द गव्हर्नर. याला स्टार करून ठेवा. हे मनी बिल जे आहे किंवा फायनान्शियल बिल जे आहे ते गव्हर्नरच्या रिकमेंडेशन शिवाय त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये सादर करता येत नाही. नो डिमांड ऑफ ग्रँट कॅन बी मेड एक्सेप्ट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द गव्हर्नमेंट. ग्रँट्सची जी आहेत, ज्या ग्रँट्स लागतात डेव्हलपमेंटसाठी, सोशल वेलफेअरसाठी, त्या ग्रँट्सचं डिमांडसुद्धा गव्हर्नरच्या रिकमेंडेशननीच होतं. पुढची पॉवर आहे लेजिस्लेटिव्ह पॉवर्स. द मोस्ट इम्पॉर्टंट लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ द गव्हर्नर इज ऑफ हिज ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर. त्याच्याकडे ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ही फार महत्त्वाची आहे. म्हणजेच काय, कायदे बनवण्याची पॉवर. द ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर इज सिमिलर टू दॅट ऑफ द प्रेसिडेंट. ॲज प्रेसिडेंट तो सुद्धा स्टेटसाठी कायदे बनवू शकतो. त्याच्यानंतर आहे
द पार्डनिंग पॉवर, पार्डनिंग पॉवर म्हणजे माफ करण्याची किंवा एखाद्याची शिक्षा रद्द करण्याची किंवा माफ करण्याची ताकद. ओके, आर्टिकल 161 सेज दॅट द गव्हर्नर शॅल हॅव द पॉवर टू ग्रँट पार्डन्स, reprieves and respite or remission of punishment, or to suspend, commute the sentence of any person convicted of any offense against any law relating to matters which are under the executive power of the state. जसं प्रेसिडेंटला परमिशन आहे, प्रेसिडेंटला अथॉरिटीज आहेत, तशा गव्हर्नरला सुद्धा अथॉरिटीज आहे की तो काय करू शकतो, एखाद्याची शिक्षा माफ करू शकतो, कमी करू शकतो किंवा ती रद्द सुद्धा करण्याची पॉवर कुणाला आहे, गव्हर्नरला. देअर इज डिफरन्स बिटवीन द पॉवर ऑफ द प्रेसिडेंट अंडर आर्टिकल 72 अँड गव्हर्नर्स पार्डनिंग पॉवर. पहा, गव्हर्नर आणि प्रेसिडेंटच्या पार्डनिंग पॉवरमध्ये डिफरन्स आहे. प्रेसिडेंट हॅव वायडर पॉवर्स दॅन द गव्हर्नर. आता पार्डनिंग पॉवर सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यूच्या संदर्भात पार्डनिंग पॉवर कशी आहे. इन इपुरू सुधाकर वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, या 2006ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे 3385. द सुप्रीम कोर्ट हॅज हेल्ड दॅट द गव्हर्नर कॅन नॉट एक्झरसाइज हिज पार्डनिंग पॉवर आर्बिटरीली. जो गव्हर्नरला पॉवर दिलेली आहे, आर्बिटरी म्हणजे दुसऱ्यावर अत्याचार होईल, दुसऱ्याला जाचक ठरेल अशा पद्धतीने ही पॉवर वापरता येणार नाही. इन द इन्स्टंट केस, या केसमध्ये काय सांगितलंय, अ काँग्रेस वर्कर वॉज अवॉर्डेड डेथ सेंटेन्स बाय द ट्रायल कोर्ट फॉर कमिटिंग मर्डर ऑफ द तेलगू देसम पार्टी वर्कर. एका काँग्रेसच्या वर्करला, तेलगू देसम पार्टीच्या वर्करला मारल्याचा आरोप होता, मर्डर केल्याचा आरोप होता. त्याला शिक्षा कशाची झाली होती, डेथ सेंटेन्सची झाली होती, म्हणजे फाशीची शिक्षा झाली होती. द हायकोर्ट ऑफ द आंध्र प्रदेश हॅड कन्फर्म द डेथ सेंटेन्स, आणि हायकोर्ट जे होतं आंध्र प्रदेशचं त्यांनी सुद्धा ती शिक्षा कन्फर्म केली होती. द गव्हर्नर ऑफ द स्टेट ग्रँटेड हिम पार्डन, पर गव्हर्नरने ती शिक्षा कमी केली. पार्डनिंग पॉवर आहे. द डिसीज सन फाइल्ड अ रिट ॲप्लिकेशन इन द सुप्रीम कोर्ट चॅलेंजिंग द व्हॅलिडिटी ऑफ द पार्डनिंग पॉवर ऑफ द गव्हर्नर. आणि जे विरोधी पार्टीचा व्यक्ती होता, डिसीजचा जो व्यक्ती मेलेला होता, त्याच्या मुलांनी काय केलं, ही जी पार्डनिंग पॉवर होती, गव्हर्नरनी त्याची शिक्षा कमी केलेली होती, त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल केलं. द सुप्रीम कोर्टाने काय केलं, द सुप्रीम कोर्ट क्वॅश द पार्डनिंग पॉवर ऑफ द गव्हर्नर ॲज इलिगल अँड अपहेल्ड द जजमेंट ऑफ हाय कोर्ट ऑफ द आंध्र प्रदेश अवॉर्डिंग द अक्यूज द सेंटेन्स ऑफ डेथ. पहा, सुप्रीम कोर्टाने काय केलं, गव्हर्नरची जी पार्डनिंग पॉवर आहे ती कशी क्वॅश करून टाकली आणि त्याच्या बदल्यात सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला फाशीची शिक्षा सुनावली. द अपेक्स कोर्ट हेल्ड दॅट इफ द एक्झरसाइज ऑफ पार्डनिंग पॉवर इज डन ऑन द ग्राउंड ऑफ कास्ट, जर पार्डनिंग पॉवर ही कास्टच्या व्हॅलिडिटीवर दिली जाईल किंवा जात पाहून दिली जाईल, रिलिजन पाहून दिली जाईल, और पॉलिटिकल कन्सिडरेशन्स पाहून दिली जाईल, द कोर्ट कॅन एक्झामिन इट्स कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी. पार्डनिंग पॉवर आहे गव्हर्नरला, गव्हर्नर कॅन पार्डन द पर्सन्स, त्यांची पनिशमेंट कमी करू शकतो तो, पण तिथं जात, रिलिजन किंवा पॉलिटिकल कन्सिडरेशन न पाहता पार्डनिंग पॉवर वापरायची आहे. अशा पद्धतीने गव्हर्नरची पार्डनिंग पॉवर आहे. अँड इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द टॉपिक गव्हर्नर, हिज पॉवर, त्याच्या अपॉइंटमेंट, क्वालिफिकेशन काय आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या पॉवर्स काय आहेत, याच्यावर आपला टॉपिक संपलेला आहे. याच्यावर कन्क्लुजन तुम्ही स्वतःच्या मनाने लिहायचं आहे. ओके, थँक्यू.